अपेक्षा आहे। कुठेतरी राजभार सुरू होण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा त्या संदर्भात प्रस्ताव आला होता आणि कठोर नियम लागू करून या सगळ्या संदर्भात अंमलबजावणी होईल अशा प्रकारचे आता निर्देश एक प्रकारे प्रशासनाकडे दिले जातात। मला याची कल्पना नाही। अशा प्रकारचा निर्णय किंवा निर्देश दिल्याचं आपण माहिती घेऊ आणि नंतर या संदर्भात भाष्य करता येईल। धनंजय मुंडे आणि सुरेश धस जे आहेत यांची जी भेट झाली हा कट जो आहे तो बावनकुळे यांनीच रचला होता असा आरोप संजय राऊत। मला वाटतं अशा प्रकारचा कट रचण्याची काही आवश्यकता नाही। बावनकुळेंचा तो स्वभाव नाही, ती आमची प्रवृत्ती नाही। प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंनी बोलवल्यावर पक्षाचा आमदार म्हणून जाणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्य भावनेतनं त्या ठिकाणी धस गेले, परंतु गेले म्हणून धसच्या विश्वासार्हतेवर कुठेही प्रश्नचिन्ह निर्माण होता कामा नये। धस यांनी घेतलेलं आंदोलन, घेतलेला विषय ते कुठल्याही प्रकारे तडजोड न करता तडीस नेतील अशा प्रकारचं त्यांनी सांगितलंय आणि त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे। जरांगे पाटील असं म्हणतात की धसांना वरती दबाव जो आहे तो भाजपने आणला म्हणून ते मुंडेंना भेटायला। नाही, मला वाटतं अशा प्रकारचा दबाव आणण्याची आवश्यकता नाही। तसा असता तर पहिल्याच दिवशी भाजपनं किंवा आमच्या नेतृत्वानं त्यांना सूचना दिली असती, परंतु हा विषय गुन्हेगारीचा आहे। हा विषय कुठल्या समाजाचा नाही आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात भाजप सतत लढलाय, त्यामुळे अशा प्रकारचं थांबवण्याचा विषयच उद्भवत नाही। राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर कारवाई जी आहे ती झाली नाही। जरांगे पाटलांनी थेट सरकारवरती निशाणा साधलाय की सरकारचा आशीर्वाद जे आहे ते त्या सोलापूरकरांना आहे आणि म्हणून कारवाई केली गेली। मला वाटते जरांगे आता पुन्हा त्या ठिकाणी आपला विषय घेऊन त्या ठिकाणी मार्केटमध्ये येत आहेत, कारण मध्यंतरीच्या काळात बरेचसे बॅकफुटला गेलेले आहेत, परंतु अशा प्रकारे कुठलीही क्लीन चिट दिली नाही, दिली जाणार नाही। अशा वक्तव्याची गंभीर दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारने घेतलेली आहे, परंतु आता जरांगे काही बोलून सरकारला बदनाम करणं, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं हा त्यांचा एककलमी कार्यक्रम अजून संपलेला दिसत नाही। पुन्हा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमालाच पुनर्जीवित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे।